आता सकाळी सकाळी इथे मी 10 वाजता मस्त असे डोसे बनवते केतूसाठी, कारण केतूचा आता 10:30चा क्लास आहे आणि इथे चटणी पण बनवलेली आहे। तर मस्त असे आपले एकदम पातळ नाही केलं मी, सेट डोश्याप्रमाणेच केलेलं आहे। असे बनवले ना की मग डोसे जरा मस्त मऊसूद लागतात। तर आता इथे सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे मी। केतूचं टिफिन भरलेलं आहे मी। नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे। आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि माझी अर्धी कामं झालेली आहेत, म्हणजे कपडे मशीनला लावलेले आहेत, झाडू वगैरे मारून झालेला आहे, त्याचबरोबर नाश्तासुद्धा माझा झालेला आहे, म्हणजे तयार आहे। फक्त गरम गरम डोसे करायचे। केतूचा टिफिन दिलेला आहे। केतू गेली आहे क्लासला, वेदांत जिमला गेलेला आहे। वेदांनी पण त्याचा जो काही नाश्ता असतो, त्याचं जिमचं जे काय असतं ते त्यांनी खाऊन तो गेला आहे जिमला। महेश पण जिमवरून घरी आलेत, आता त्यांच्यासाठी नाश्ता द्यायचा आहे आणि माझा नाश्ता करायचा आहे। पण आधी नाश्ता करण्यापूर्वी त्यात आंघोळ करते, तो मी लादी पुसून घेते। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते। आज सकाळपासून ऊनच नव्हतं, आत्ता जस्ट ऊन आलेलं आहे, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाऊस पडत असेल। बघू शकता एकदम कडक, आता 11 वाजता कसं कडक ऊन असतं, परंतु अजूनही ऊन व्यवस्थित नाही आलेलं आहे, सावलीसारखं ऊन पडलेलं आहे। बघू शकता बघा वातावरण। आणि आज सकाळी जरा थोडंसं धुकं पण पडलं होतं। आता मी पटपट माझी कामं आवरून घेते। चला, तर झाडू मारल्यानंतर लगेचच लादी पुसलं ना की काम पटकन होतं। तर तुम्हाला असं वाटेल की सुनीताताई असूनसुद्धा मी लादी का पुसते, तर तुम्हाला हे सांगायचं राहिलं माझं ब्लॉगमध्ये, मी सांगितलं की नाही माहिती नाही, परंतु दिवाळीपासूनच सुनीताताई येत नाही आहेत, कारण त्यांची कामं जास्त वाढल्यामुळे त्यांना लोड पडत होता आणि त्या माझ्याकडे खूप लेट येत होता, 12, 12:30, 1 वाजायचं। त्यामुळे मग मला असं वाटायचं की एवढा वेळ कचरा आणि लादीसाठी त्यांच्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा आपणच केलेलं बरं। त्यामुळे मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला नाही जमत तर राहू द्या, त्यामुळे मग त्या नाही आहेत। त्यामुळे मी दिवाळीपासून स्वतःच मग कचरा लादी वगैरे सगळं करते। आपल्याला हेल्पर येणार असेल तर आपण खूप डिपेंडिंग होतो आणि मग त्यांचीच वाट बघत बसतो आणि त्यामुळे आपली कामं सगळी पुढे जातात। तर आता सध्या त्या येत नाहीत, त्यामुळे मी लगेच सकाळी सकाळी उठल्या पहिले झाडू वगैरे मारून घेते, म्हणजे सगळ्यांची हांतरुणं काढून झाल्यानंतर झाडू मारते आणि त्याच्यानंतर मग लादी वगैरे पुसून मग आंघोळीला जाते। सध्याचं माझं हेच रुटीन आहे। कधी कधी असं होतं फक्त झाडू मारते आणि दुपारी मग मी लादी पुसते, असं पण करते। तर बघा आता तुमच्याशी बोलता बोलता माझं सगळं काम झालेलं आहे। तर आता इथे माझा नाश्ता चालू आहे। इथे डोसे बनवते, इथे वेदांसाठी सोया बनवलं आहे। तर आता मी नाश्ता करून घेते। महेश नाश्ता करून बाहेर गेलेले आहेत, तर आता मी सुद्धा गरमागरम डोसे खाऊन घेते। चला या मंडळी नाश्ता करायला। मस्त झालं, डोसा खूप छान झाला आहे। वाजले आणि केतू आली 4 वाजता, तिला भूक लागली म्हणून आता मी सांबार आणि डोसा दिले खायला। चटणी हवी आहे का अजून? हां, कसं झालं आहे सांबार? कसं झालं आहे? चांगलं झालं आहे ना? अजून देऊ ना? तर चला मंडळी, केतूला अजून मी डोसे बनवते। इथे मस्त असं सांबार झालेलं आहे। आता मला रात्री काही बनवायची गरज नाही आहे, आता फक्त मला डोसे किंवा इडली काहीतरी करायचं ठरवायचं आहे। मस्त गरम गरम आता केतूला मी डोसा सांबार खायला देते। संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि महेश यांच्यासाठी इथे मी चहा ठेवते आणि केतूसुद्धा चहा पिणार आहे, त्यामुळे दोघांना चहा ठेवला आहे। आणि आज दुपारी मस्त अशी झोप काढली,
आणि मी चहा अजिबात पीत नाही, मला चहा पिण्याची इच्छा पूर्णपणे बंद झाली. तर चला केतूला आणि महेश यांना चहा देते. तर आधी केतूला चहा देते, कारण ती चहा बिस्किट खाणार आहे. एवढा चहा संपवशील का? जास्त नाही आहे, संपेल? थोडा जास्त आहे. तिचा चहा मी पप्पांना देते. घे बिस्किट रे, घे बिस्किट घे ग. अगं हे पप्पांना देते ना आता महेश यांना पण चहा देते. अहो लाईट नाही लावली. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि महेश यांना बाहेर जायचं आहे. त्यामुळे ते म्हटले की आता जे काही जेवायला असेल ते मला वाढ, मी तेवढं खातो आणि जातो. तर आता त्यांच्यासाठी मस्त गरम गरम डोसे बनवते, कारण दुपारीच मी सांबार बनवलेला आहे, चटणी पण आहे. तर पटपट डोसे गरम गरम करून देते आणि मग त्यानंतर केतूला पण देणार आहे. वेदांचा पनीर बनवायचं आहे, वेदांना पनीर डोसा बनवायचा आहे. तर केतूला पण दिलं असतं पनीर, पण केतूला पनीर डोसा अजिबात आवडत नाही, तिला प्लेन आवडतो. ते मी सांबार गरम करायला ठेवला आहे आणि तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. ते डोश्यासारखेच करायचं, एकदम पातळ नाही करायचं. अमेरिकांना जरा थोडेसे मऊ डोसे आवडतात, म्हणून थोडीशी मिरची पूड टाकलेली आहे मी. तर आता इथे वेदांत पण बसलाय जेवायला. पप्पा गेले जेवण, कुठे? बाहेर गेले. कसं झालंय सांबार? मस्त ना, खूप आवडलं. पातळ बरं वाटतं ना जरा, जास्त घट्ट पण. सांबार घेतला, मग केवढा घेतला. तो चटणी आवडतच नाही त्याची पण. आवडते बट सांबार खूप मस्त आहे. हा मग आणि काय कसं चाललंय? ऑफिस कसं चाललंय? चांगलं झालं. यावेळेस बरी सुट्टी मिळाली ना तुला? क्रिसमसला ना. मागच्या एवढी सुट्टी नव्हती. मागच्या वर्षी नव्हती तुला. तर वर्ष झालं ना तुला? हो, वर्ष झालं. मग सुट्टी घेणार आहे का तुझ्या सेव्ह झालेल्या सुट्ट्या? हा, आता ट्यूजडेला घेईन होते. मंडेला जाईन, ट्यूजडेला घेईन. ठीक. चल मग जे वाजून हवा असेल तरी माग. हो. मंडळी घड्याळात तुम्ही बघू शकता, घड्याळात वाजले 10 आणि आत्ता आमच्या मॅडम बसलेत जेवायला. का बाळा एवढ्या लेट का बसलीस? अभ्यास करायला लागली की आमच्या मॅडमला भूक लागत नाही. हो ना? 9:30ला लागली होती भूक ना तुला? मग केलं होतं गरम गरम, का नाही बसलीस? एकदा बसली की उठायचं नाही वाटत नाही. बर. मग एकदा उठली की बसायचं नाही वाटत आपल्याला. बर ठीक आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, आवरून घे आणि थोडंसं चाल. लगेच जे झोपलीस ना तर पोटात गॅस होतो, माहिती आहे ना तुला? म्हणून लवकर जेवायचं आहे. झोपायच्या 2 तास अगोदर जेवलं पाहिजे आपण, माहिती आहे ना तुला हे सगळं? तरी असं करतेस. तर काय करू, मी दुपारी पण नाही जेवलेली ना, संध्याकाळी जेवलेली. संध्याकाळी नाही, 4:30ला जेवलेलीस. ठीक आहे. चला मंडळी, आज माझा दिवसभर डोशाचाच प्रोग्राम होता. मस्त झालं आजचा का बेत. मला काही त्रास नव्हता आज, बरोबर ना? तर आजचा संडे मला खूप छान गेला, कारण आज फक्त दिवसभर मी डोसेच बनवले आणि त्यामुळे मला खूप बरं वाटलं. चपाती भाकरी असं काही मेनू बनवला नव्हता, जास्त काही झंझट नव्हती. फक्त वेदांचा मला सोया बनवायला लागला सकाळी, बस इतकंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.